नमस्कार मित्रांनो, मी शुभम गायकवाड स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवर। तर लोकसभेच्या निवडणुकीची तारीख जवळ आलेली आहे। आपल्या यवतमाळ वाशिम हा मतदारसंघाची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होणार आहे, ती म्हणजे या 26 तारखेला। तर महत्त्वाची बाब अशी की यवतमाळ वाशिममध्ये पहिल्यांदाच एकाच पक्षाच्या म्हणजे शिवसेनेच्याच दोन्ही सीटा ज्या आहेत त्या आमने सामने येणार आहेत। तर एका साईडला आहे राजश्रीताई पाटील जे आहे शिंदे गटांच्या, आणि तर दुसऱ्या साईडला आहे संजय दादा देशमुख। तर ही टक्कर कशी होईल आणि कोण याच्यात विजय होईल, तर याची आपण थोडीशी माहिती घेणार आहोत। तर यवतमाळ वाशिम हा मतदारसंघ तसा खूप मोठा आहे। याच्यामध्ये 6 विधानसभा क्षेत्र येणार आहेत। त्या 6 विधानसभा क्षेत्रामध्ये यवतमाळ, राळेगाव, दिग्रस, पुसद, कारंजा आणि वाशिम हे मतदारसंघ येणार आहे। तर लोकसभेची निवडणूक ही नेहमी कठीण असते मित्रांनो, कारण का विधानसभेचे क्षेत्र हे लहान असतात आणि लोकसभेचे क्षेत्र हे मोठे असतात। एका लोकसभेच्या क्षेत्रामध्ये 6 विधानसभा येत असतात, म्हणून ही निवडणूक जी आहे ही थोडीशी कठीण मानली जाते आणि याच्यामध्ये प्रचार पण हा खूप करावा लागतो। तर आपण एका उमेदवाराची बाजू जाणून घेऊया। वाशिमच्या माजी खासदार म्हणजे खासदार आहे, तर यावेळेस त्यांना सीट नाही मिळाली। मैं अपनी झांसी नहीं दूंगी अशा म्हणणाऱ्या भावनाताई गवळी यांच्या लोकांनी जे आहे तो कौल बदलवला आणि त्यांची सीट जी आहे ती राजश्रीताई पाटील यांना दिली गेली। पण तर आपल्या यवतमाळ वाशिमच्या खासदार भावनाताई गवळी यांची महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांनी सलग 5 वेळा लोकसभेमध्ये निवडून खासदार राहिलेले आहेत। जेव्हा यवतमाळ वाशिम हे लोकसभा मतदारसंघ नव्हतं, 1999 आणि 2004 मध्ये फक्त वाशिम हे लोकसभा मतदारसंघ होतं, तेव्हा त्यांनी निवडून आल्या। आणि त्याच्यानंतर 2009, 2014 आणि 2019 मध्ये यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला। तर 2014 मध्ये त्यांनी शिवाजीराव मोघे यांचा पराभव केला होता। तर 2019 मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना पराभूत केले। अशा भावनाताई गवळी पाटील या हिंगोलीचे जे खासदार आहेत हेमंतराव पाटील हे आमदार पण राहिलेले आहेत, त्यांच्या पत्नी आहेत। तर राजश्रीताई पाटील या गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांचं महिला संघटन हे खूप छान आहे आणि वैयक्तिक आणि त्यांची बोलण्याची शैली ही सर्वांना मोहून टाकणारी आहे आणि त्यांनी प्रचारादरम्यान बी खूप चांगल्या प्रकारे प्रचार करत आहे। त्यांचं संघटन जे आहे ते खूप छान आहे आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांची खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडत आहे असं आपण पाहत आहोत। आणि भावनाताई गवळी यांनी पण राजश्रीताई पाटील यांना पूर्ण सपोर्ट जाहीर केलेला आहे आणि त्यांनी बी त्यांचा प्रचार करत आहे। तर राजश्रीताई पाटील यांच्या निवडून येण्याची शक्यता ही खूप जास्त असू शकते, कारण की त्यांना जे सपोर्ट आहे तो आपण पाहणार आहोत। तर जे आपलं यवतमाळ वाशिम मतदारसंघ आहे याच्यामध्ये 6 विधानसभा क्षेत्र येणार आहेत आणि त्या 6 विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा जे आमदार आहेत ते पूर्ण शिंदे गटाचे आहेत। जसं पाहतो म्हणलं तर यवतमाळ विधानसभा क्षेत्र याचे आमदार मदनभाऊ येरावार आहेत। त्याच्यानंतर राळेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार अशोकभाऊ उईके आहेत। त्याच्यानंतर दिग्रस मतदारसंघाचे आमदार सर्वांचे लाडके संजयभाऊ राठोड आहेत आणि त्याच्यानंतर पुसद जे मतदारसंघ आहे विधानसभा मतदारसंघ आहे त्याचे आमदार इंद्रनील नाईक आहेत आणि त्याच्यानंतर वाशिमचे आमदार आहेत ते लखन सहदेव मलिक आहे आणि कारंजा जे विधानसभा क्षेत्र आहे त्याचे आमदार राजेंद्र पाटणी आहे, पण त्यांचा मागच्याच वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता। राजेंद्र पाटणी हे खूप छान आमदार होते, त्यांची नेहमी चर्चा होती आणि नेहमी ते आमदारसाठी निवडून यायचे। तर हा विधानसभा क्षेत्र जो आहे तो रिकामा आहे, कारण काय राजेंद्र पाटणी यांचा मागच्याच वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता। तर याच्यानंतर देशमुख हे विधानसभामध्ये निवडून आलेले आमदार आहे, यांचं राजकीय नेतृत्व हे खूप छान आहे। 1990 त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून दिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये विजय मिळवला होता आणि ते आमदार झाले होते। त्यांच्या याच 1999 आणि 2004च्या काळामध्ये त्यांनी 2002 ते 2004 मध्ये राज्य क्रीडा मंत्री पद भूषवले होते। त्याच्यानंतर 2004 मध्ये पुन्हा एकदा अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी दिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये आमदारकी मिळवली होती। त्याच्यानंतर 2009 मध्ये संजयभाऊ राठोड यांनी त्यांचा पराभव केला आणि तेव्हापासून संजयभाऊ राठोड हे दिग्रसचे आमदार आहेत। तर 2019 मध्ये सुद्धा संजयभाऊ देशमुख हे संजयभाऊ राठोड यांच्या विरोधात होते, तेव्हा पण संजयभाऊ राठोड यांचा विजय झाला होता। तर जे संजयभाऊ देशमुख आहे हे खूप असे प्रबळ नेतृत्व आहे, 2 वेळा त्यांनी आमदारकी भूषवलेली आहे आणि आपले राज्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत। तर त्यांचा पराभव करणं हे थोडी कठीण गोष्ट आहे, पण तरी सुद्धा राजश्री पाटील यांची
जी पॉझिटिव्ह साईड आहे ही खूप छान आहे, पण संजय भाऊ देशमुख हे कधी पण आपल्या बाजूने कौल फिरू शकतात, हे पण आपण मान्य करायला पाहिजे। तर असे दोन नेते जे आहेत ते आमने सामने उभे राहणार आहे, तर आपण पाहणार आहोत की याच्यामध्ये कोण विजयी होणार। तुम्हाला काय वाटते की कोण विजयी होणार ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।